नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत ऑल GMC भरतीसाठी आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स. तर हे टॉपिक्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर सर्वात आधी आपण मराठी विषयाचे टॉपिक्स पाहूयात. तर मराठी विषयामध्ये तुम्ही जर एवढे टॉपिक केलात ना तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडतात. त्यासाठी हे टॉपिक्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काढायचे आहेत आणि त्याच क्वेश्चन्सचे प्रिपरेशन करायचे जेणेकरून आपल्या एक्झाममध्ये आपल्याला चांगले मार्क्स भेटतील. तर पहिला टॉपिक आहे समानार्थी शब्द, दुसरा टॉपिक आहे विरुद्धार्थी शब्द. समानार्थी आणि विरुद्धार्थी या दोन टॉपिकवरच जवळपास 11 क्वेश्चन्स विचारले जातात पूर्ण GMC भरतीच्या पेपरमध्ये. म्हणजे ऑल सेक्शन्स मिळून टोटल 4 सेक्शन्स असतात. तर 4ही सेक्शनमध्ये जवळपास टोटल 11 क्वेश्चन्स असतात समानार्थी विरुद्धार्थी टॉपिकवर. मग फक्त समानार्थी शब्द द्या सांगा, विरुद्धार्थी शब्द सांगा असेच क्वेश्चन्स नसतात. काही ठिकाणी समानार्थी शब्दांच्या चुकीची जोडी ओळखा, काही ठिकाणी असे शब्द दिलेले असतो याचा समानार्थी शब्द कोणता आहे. आणि तिसरा टॉपिक आहे आपला तत्सम आणि तद्भव शब्द. तद्भव शब्द आणि तत्सम शब्द हा टॉपिक खूप जास्त विचारला जातो. याच्यावरती सुद्धा 2-3 क्वेश्चन्स येतातच. चौथा टॉपिक कव्हर करायचा आहे प्रयोगचा. 5वा समास. 6वा इतर भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द. असे काही शब्द दिलेले जातात ते आपल्याला ओळखायचं असते की हे कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत. मग तसे क्वेश्चन्स विचारतात मराठी या सब्जेक्टमध्ये. त्यानंतर संकेतार्थी वाक्य, त्यानंतर पॅसेज हा 3ऱ्या सेक्शनमध्ये येत असतो आणि ह्या पॅसेजचं जे उत्तर असते ना ते पॅसेजमध्येच असते. त्यासाठी आपल्याला पॅसेज व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे आणि 3 क्वेश्चन्स विचारले जातात पॅसेजवरती. तर 3 क्वेश्चन्स हे 2-2 मार्क्सला असतात. त्यामुळे पॅसेज पूर्णपणे रीड करायचे आणि पॅसेजचा आपला कोणताही क्वेश्चन चुकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची, कारण पॅसेजमध्येच उत्तर लपलेलं असतं. त्यानंतर आज्ञार्थी वाक्य ओळखा आणि 10वा अचूक शब्द ओळखा, योग्य अर्थ ओळखा. तर मराठी विषयामध्ये तुम्हाला टोटल एवढे पॉईंट्स कव्हर करायचे आहेत आणि समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे जास्तीत जास्त वाचायचे आहेत. आता समानार्थी आणि विरुद्धार्थी म्हटलं तर खूप सोपं वाटते आपल्याला, मात्र एक्झाममध्ये असे समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिले जातात ज्याचा ताळमेळ आपल्याला लागतच नाही. असं वाटतं की खाली जे 4 ऑप्शन्स दिलेले असतात ते 4ही ऑप्शन त्या समानार्थी शब्दाचं योग्य आन्सर असेल असं वाटते आणि कधी कधी असं वाटते की ते 4ही ऑप्शन करेक्ट नसतील. म्हणजे खूप कन्फ्युजन करणारे क्वेश्चन्स देतात. त्यामुळे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे जास्तीत जास्त वाचा. ऑल समानार्थी शब्द जर करेक्ट आले, टोटल 11 क्वेश्चन्स विचारले जातात तर आपल्याला 22 मार्क्सचे पक्के असतात. त्यासाठी समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे जास्तीत जास्त वाचा. आता पाहूया आपण इंग्लिश हा विषय. तर टेन्सवरती 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातात. फिल इन द ब्लँक्सवर 4 ते 5 क्वेश्चन्स विचारतात. ग्रॅमॅटिकल एररवरती सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातात. जम्बलेड ऑर्डर म्हणजे अरेंजमेंट सेंटेन्स असे 4 सेंटेन्स दिलेले असतात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. त्यांना एकाखाली एक करून व्यवस्थित सिक्वेन्सनुसार लावायचं असते. त्याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर इनकरेक्ट सेंटेन्स, प्रोवर्ब, सिनोम्स, एंडोम्स अँड आयडोम्स. तर हे इंग्लिश या सब्जेक्टमध्ये एवढे टॉपिक कव्हर करून घ्यायचेत आणि मराठीमध्ये तर आपण सांगितलेलेच आहेत. तर इंग्लिश विषयाचे जर आपण पाहिलेले आहेत. आता आपण पुढे पाहूया अंकगणित. ओके, अंकगणितमध्ये पाहूया सरळ रूप द्याचे बरेच क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर सरासरी वय, व्याज, किंमत काढा, गुणोत्तर, नफा तोटा, सरासरी वेग, शेकडेवारी, क्षेत्रफळ आणि पझल्स हे एवढे टॉपिक्स जे आहेत हे अंकगणितमध्ये विचारले जातात. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण ऑल पझल्सचे टॉपिक्स कव्हर करणार आहोत. तसं हे सर्व टॉपिक्स जे आहेत ना ऑल GMC भरतीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर अंकगणितमध्ये आपल्याला हे सगळे टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. या टॉपिक्सशी रिलेटेड तुम्ही ChatGPT असो किंवा क्रोम असो, गुगलवरून जास्तीत जास्त MCQ टाईप क्वेश्चन्स काढायचे आहेत आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती फक्त आपण पझल्स पाहणार आहोत. पझल्समध्ये नातेसंबंध, बैठक व्यवस्था, अजून ABCD अशा बऱ्याच याच्यावर आधारित क्वेश्चन्स विचारले जातात. तर ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती कव्हर करू जसं आपल्याला टाईम भेटेल तसं. खरं म्हटलं तर आपण मराठी आणि सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज यावरच आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेत असतो. बट काही स्टुडंटची रिक्वेस्ट होती की GMC भरतीसाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते टॉपिक करावं नेमकं, त्यामुळे मी हा व्हिडिओ आणलेला आहे. तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. हे ऑल टॉपिक्स मी
सगळे म्हणजे खूप सारे GMC भरतीचे क्वेश्चन पेपर हे पाहिल्यानंतर मी असं ॲनालिटिक्स केलेलं आहे की हेच टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्ही GMC भरतीसाठी सगळं मराठी व्याकरण कवर करण्यापेक्षा एवढं मराठी व्याकरण कवर करा, इंग्लिशमध्ये एवढे आणि अंकगणितामध्ये एवढे टॉपिक्स. ओके, तर हे सर्व कवर करायचे आहेत आणि एवढं केलात तर आपल्याला चांगले मार्क्स भेटू शकतात. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. आणि एकच म्हणेल, तुम्ही चॅनलला पूर्ण व्हिडिओ तर पाहता, मात्र लाईक करत नाही, कॉमेंट्स करत नाहीत आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नाही करत. तर फ्रेंड्स प्लीज सबस्क्राईब करत चला, कॉमेंट्स करत चला, तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतं ते सांगत चला. जर व्हिडिओ आवडला असेल, खूप हेल्पफुल राहिला असेल हा व्हिडिओ, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला तुम्ही कळवा. म्हणजे मी तर ठरवलं होतं की मराठी आणि सामान्य ज्ञानचेच आपण क्वेश्चन्स घेणार आहोत, पण स्टुडंटनी सांगितल्यामुळे मी हे टॉपिकसुद्धा कवर केलेले आहेत. तर आपण अंकगणितचे सुद्धा काही प्रश्न हे सॉल्व करणार आहोत, पझल्सचे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन हवेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजून दुसरी कोणती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजे असतील तर ते कळवा. आपण किती 3 हे पाहिलेत, मराठी, इंग्लिश आणि अंकगणित. तर GMC भरतीच्या पेपरमध्ये 4 सब्जेक्टवर असते. तर जनरल नॉलेज, तर GMC भरतीच्या पेपरमध्ये जनरल नॉलेजमध्ये कसे क्वेश्चन्स विचारतात, तर जनरल नॉलेजचे असे क्वेश्चन्स विचारतात. आता सध्या कोणता इयर चालू आहे, 2025. तर 2025बद्दल ऑल इम्पॉर्टंट माहिती काढायची तुम्हाला. आता 2025मध्ये काय काय घडलं, ऑपरेशन सिंदूर घडलं आणि दुसरं काय, वंदे भारत ट्रेन स्टार्ट झाली, अजून नवीन कोणतं बुक पब्लिश झालेलं असेल किंवा अजून म्हणजे बरीचशी माहिती 2025बद्दलची ऑल जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स हे काढायचे तुम्हाला स्वतः. मी तर काढायचा पूर्ण प्रयत्न करते, माझ्याकडून होईल तितकं, पण तुम्हीसुद्धा ट्राय करायचे. असं म्हणतात ना, एखादी गोष्ट आपल्याला अचीव करण्यासाठी आपण जर मेहनत केली तर ती आपल्याला भेटते. पण काही लोक असं विचार करतात की अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे हमें देने में मिलाने में लगी रहती है, लेकिन ऐसा नहीं होता. वो चीज़ हम तभी अचीव कर पाएंगे जब हम खुद उस चीज़ को पाने के लिए ज़्यादा मेहनत कर रहे होंगे. तभी कायनात हमारी हेल्प करेगी उस चीज़ को मिलाने के लिए. ऐसे ही तुम आलसी रहोगे तो कायनात क्यों तुम्हारी हेल्प करेगी. चला, स्टडी करा खूप जास्त आणि चांगल्या प्रकारे स्टडी करत चला. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. अभ्यास करत राहा आणि हेल्दी राहा.